सरकारला सोनम वांगचुक यांचा बळी हवाय, संजय राऊतांचा आरोप। शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सध्या दिल्ली येथील असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर टीका केली आहे। नेट पेपर फुटेज संदर्भामध्ये शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक हे सध्या आंदोलनाला बसलेले आहेत। सरकारला सोनम वांगचुक यांचा बळी हवा आहे असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला। या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली असून विविध पक्षांकडून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत। असा एकही दिवस गेला नाही मनमोहन सिंग सरकारचा की मोठ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली डेलिगेशन जाऊन अण्णांना भेटलं नाही। केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्यावरती विशेष जबाबदारी। आम्ही होतो विलासरावांबरोबर तेव्हा दिल्लीमध्ये। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आवाहन केलं, मीच ते पत्र घेऊन गेलो होतो की अण्णा उपोषण सोडा, आपण चर्चा करू सगळ्यांना। ते सरकार काय करतं? सोनम वांगचुक हा साधा माणूस नाही आहे। आज आमच्या अग्रलेखातून आम्ही अण्णांना आवाहन केलं, आपण पाहिलं असेल की दिल्लीला जा। सोनम वांगचुक हा 14-15 दिवस झाले कोसळून पडलेला आहे शरीराने, त्याचं डोकं मांडीवर घ्या आणि तुम्ही उपोषणाची घोषणा करा। तरुणांनी रस्त्यावर यावं। सरकारला सोनम वांगचुकचा बळी हवा, त्यांना लढणारे लोक नको आहेत।